साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। महावितरणमधील वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे। या 3 दिवसीय संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत। रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याची सूचना देण्यात आली आहे। व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे। वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे। संप काळात नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्ध पातळीवर रात्रंदिवस सज्ज करणार आहे। वीज पुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत उपलब्ध असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे। दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा तसेच संप काळात वीज सेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे। वीज पुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत।